आणि आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून यावं असं आग्रह केलं आणि माननीय कुलगुरू साहेबांनी विनंतीला मान दिली. ते आज या ठिकाणी प्रमुख आता सांगितलं ना आपण की लाईट गेली की हैराण. फोन दीदी मच्छर चावताय, लेकर आमचे झोपू शकत नाही, गरमी आहे, पाऊस आहे, थंडी आहे, अशा पद्धतीचे फोन यायचे रात्री अपरात्री कोणत्याही वेळेला. शेतकऱ्याला रात्री दारे धरावे लागायचे. ऊन वारा पाऊस बिछू काढा किंवा काही रानटी जनावर आले तरी सुद्धा स्वतःच्या जीवावर रिस्क घेऊन शेतकऱ्यांना रात्री थांबावं लागायचं. लोड शेडिंग होत होतं. पण या सगळ्या गोष्टींचा विचार करत या राज्याला लाभलेले ऊर्जावान मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या शेतकऱ्यांचं, आपल्या अन्नदात्याचं आणि ह्या राज्यामध्ये चांगल्या पद्धतीने वीज प्रत्येकाला देता यावी म्हणून सुंदर असं धोरण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी धोरण, जे कुलगुरू साहब ये सिर्फ भारत में नहीं तो दुनिया में सबसे बड़ा सगळ्यात मोठं सौर कृषी वाहिनीचं जे काही आपलं कृषी वाहिनी आपण धोरण आखलेलं आहे ते सगळ्या जगातलं सगळ्यात मोठं डिस्ट्रीब्युटेड सोलार सिस्टीम आहे. एवढा मोठा अभिमान आपल्याला सगळ्यांना असायला पाहिजे. आणि आपली MSEDL कंपनी सुद्धा जगातली सर्वात मोठी लार्जेस्ट डिस्ट्रीब्युटेड कंपनी इन द वर्ल्ड आहे. एवढ्या मोठ्या कंपनीचे आपण सगळेजण सदस्य आहात. आपण सगळेजण ह्या कंपनीसोबत परिवारासारखे जुडले गेलेले आहात. मी तर म्हणते मी तर एका पोलीसवाले वाइफ ऑफ एन IPS ऑफिसर, तो जैसे 24/7 वो काम करते हैं उसी तरह हमारे आपल्या ह्या वीज कामगार संघटनेतील कामगार मंडळी आणि सगळे अधिकारी मंडळी सुद्धा काम करतात. पण तुम्ही बघितलं, आपण बघतो प्रत्येक वेळेला आपल्याला जर लाईट नसेल तर करमतच नाही, काहीतरी हरवल्यासारखं वाटतं. एवढी सवय आपल्याला ऊर्जाची झालेली आहे, लाईटची झालेली आहे. पण ती देण्याची जबाबदारी सुद्धा आपल्या सगळ्यांची तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये. आताच आपल्याला माहिती ह्या वर्षी आपण 26,000 मेगावॅट एवढी मागणी महाराष्ट्रभरातून झाली आणि तेवढं पुरवण्याची क्षमता आपण ठेवली. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये ही मागणी तर मोठ्या डॉक्टर साहेब आपल्या महाराष्ट्रामध्ये ऊर्जेची मागणी ही मला वाटतं UK जर्मनीपेक्षा जास्ती येणाऱ्या दिवसांमध्ये होणार आहे. तेवढी क्षमता आपली निर्माण करण्याचं काम आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये झाले. बघतो आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या कामावरती विश्वास ठेवत पाकिस्तानच्या सुद्धा इकॉनॉमी से बढ़के दावोस में इन्वेस्टमेंट हमारे महाराष्ट्र को मिला है. ये सबसे आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत जरी आपल्या महाराष्ट्रामध्ये महान वीज उद्योगांना मिळत असेल तरी सुद्धा महाराष्ट्र म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा महाराष्ट्र आता थांबणार नाही. महाराष्ट्र आता वेगवान महाराष्ट्र राहणार आहे आणि सगळ्या प्रकारची महाराष्ट्रामध्ये आम्हाला सहकार्य या सरकारकडून मिळेल हा विश्वास ठेवत राज्यामध्ये दावोस मध्ये 15 लाख कोटीच्या वरती इन्व्हेस्टमेंट आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे. म्हणून माझ्या भावांना आपलं आणखीन काम वाढलेलं आहे, आपली जबाबदारी वाढलेली आहे की एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट जर महाराष्ट्रात येणार आहे तर त्या सगळ्यांना लागणारा मुख्य गोष्ट म्हणजे काय? ऊर्जा. शेतकरी अन्नदात्याला लागणारी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे काय? ऊर्जा. आणि ती ऊर्जा पुरवण्याचं तर काम आपण केलेलं आहे. आपण 16,000 मेगावॅट ही सोलार वरती आपण शेतकऱ्यांना 24 तास दिवसा चांगली वीज देऊ शकू आणि फ्री मध्ये वीज देऊ शकू याच्यासाठीच योजना आखलेली आहे. पण येणाऱ्या उद्योगांना सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने ऊर्जा देता आली पाहिजे, स्वस्त ऊर्जा देता आली पाहिजे म्हणून सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी योजना आखली आणि त्याच्यात सुद्धा आपल्याला यश आलेलं आहे. आणि जसजसं आपण हे टार्गेट पूर्ण करत राहू, स्वच्छ हरित ऊर्जा जी आपल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा आपल्या भविष्याच्या आरोग्यासाठी सुद्धा गरजेचे त्याकडे आपण चालत आहोत, पुढे पावलं टाकत आहोत. मी आपल्या सगळ्यांना आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून विनंती करते. आताच मान्यवरांनी बोललं तकबाकी मला वाईट वाटतं जेव्हा मी आमच्या निंबाळकर साहेबांनी सांगितलं की मॅडम ही बैठका घेतल्या, त्या बैठका आमच्या मी माझ्या अध्यक्षतेखाली घेतल्या काय सुरेश भाऊ
मुख्यमंत्री साहेबांच्या अध्यक्षतेखाली सगळ्या डिपार्टमेंटचे HOD परभणी लॉसेस मध्ये सगळ्यात वर, हिंगोली लॉसेस मध्ये सगळ्यात वर, बीड सगळ्यात वर. बहुत शर्म आती है. वो लॉसेस कशाचे लॉसेस असतात जास्त काही सांगायची गरज नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग आपण ज्या काही आता या ठिकाणी मागण्या केलेल्या आहेत आपल्या झहिरुद्दीन सचिव आपल्या सचिवांनी, त्या सगळ्या पूर्ण करायचं तर इट्स अ सायकल. जसं काही इन्कम आपल्या कंपनीचं वाढेल तशा पद्धतीने चांगल्या सुविधा आपण सगळ्यांना पुरवू देऊ. तरी सुद्धा आपण सगळ्यांनी धन्यवाद दिले पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेबांचे की त्यांनी 19% आपल्या पगारामध्ये वाढ केली. आणि मग हळूहळू लोकांना सुद्धा ह्या गोष्टीची आपल्याला आपण जेवढी अपेक्षा करतो. आज बघा महाराष्ट्र एकमेव राज्य आहे ज्यांनी आपल्या दिलेला शब्द पाळला. 1960 मध्ये आपली कंपनी स्थापन झाली, तेव्हापासून आतापर्यंत 7.5 HP पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या होती 45 लाख. आणि तेवढ्या 7.5 HP पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना निरंक वीज बिल देणारं महायुतीचं सरकार आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज देण्याचा शब्द त्यांनी पूर्ण केलेला आणि यापुढे